कसं आहे 90 दिवसाच्या आतमध्ये ट्रान्झॅक्शन रिव्हर्स झालं की 1% फक्त इंटरेस्ट लागतो इंटरबँक ट्रान्झॅक्शनला. तर ते इंटरबँक ट्रान्झॅक्शन 1%च्या इंटरेस्टने ते ट्रान्झॅक्शन झालं. म्हणजे एका मॅटरमध्ये 118 कोटी रुपये होती 85 मधली गोष्ट. तेव्हा तर त्याची किंमत खूपच झाली. तर त्या 118 कोटीचं ट्रान्झॅक्शन त्यांनी सगळे मिळून काहीतरी 22 कॉन्ट्रॅक्ट नोट्स प्रमाणे केलं होतं. संपूर्ण 118 कोटी 89th डेला परत गेले विथ 1% इंटरेस्ट. लॉस कोणाला झाला? बँकेला झाला. कारण इंटरबँक ट्रान्झॅक्शन, एक कोऑपरेटिव्ह बँक होती, एक नॅशनलाइज बँक होती. कोऑपरेटिव्ह बँकेने पैसे दिले, ते ब्रोकर थ्रू जायचे ना सगळं ट्रान्झॅक्शन, तर ब्रोकरने ते पैसे आपल्याला वापरले, परत आणून त्यांना परत देऊन टाकले. ट्रान्झॅक्शन CBI वाल्यांना ओळखताच आलं नाही 7 वर्ष. बापरे. एक ऑफिसर होता, त्याच्या लक्षात आलं अरे हे तर करू शकत नाहीत. आणि मग जे काही कॉन्ट्रॅक्ट नोट बनलेत ओरिजिनल होते पहिले, दोज वर रिप्लेस्ड बाय फेक वन्स. हे नंतर कळालं 7 वर्षांनी. म्हणून 85 मध्ये झालेल्या स्कॅमचे चार्जशीट 92 मध्ये फाईल झाले. 7 वर्ष शोधतच होते ते की काय एक्झॅक्टली व्हॉट वेंट रॉंग.